देशातील निष्पाप नागरिक पहलगाम येथे अतिरेक्यांच्या क्रूर हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत। यास केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सामान्य नागरिकांना सुरक्षा देण्यास अपयशी ठरले असल्याचं गुलाबो गँगच्या प्रमुख संगीता तिवारी यांनी म्हटलं आहे। पर्यटकांवरील हल्ला हा भ्याड नव्हे तर क्रूर हल्ला आहे। अत्यंत निर्दयीपणे नाव विचारून गोळ्या झाडल्या गेल्या हा पूर्वनियोजित हल्ला आहे। या कटाची माहिती नसणे हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे। याला केंद्रीय गृह खाते जबाबदार आहे। या घटनेची जबाबदारी स्वीकारून मोदी, शहा व राजनाथ सिंग यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी संगीता तिवारी यांनी केली। काँग्रेसच्या संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली गुलाबो गँगने बालगंधर्व चौक येथे झाशीची राणी पुतळ्याजवळ काळ्या पट्ट्या बांधून एक तिरंगी मेणबत्ती पेटवून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंग यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जोर से बोलो हल्ला बोल आदी घोषणांनी परिसर दणाणला। यावेळी सोनिया ओहाळ, बबिता सोनवणे, रजिया बल्लारी, मनीषा गायकवाड, बेबी मेमूर, वैष्णवी भालेराव, आदिती वाघमारे, बबिता गायकवाड आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। हल्ला झाला तो भ्याड हल्ला नाही म्हणत, क्रूर हल्ला। चारी पाची देशांनी ती जे अतिरेकी आले नंतर प्रत्येकाला नाव विचारलं, तुमचा धर्म काय? धर्म जर खोटा सांगितला मुसलमान आहे तर कलमा पढा, कान छेदलेत का नाही ते तर त्यांनी पाळलं। आणि त्याच्यानंतर हिंदूंची फायरिंग करून असे काही त्यांनी तिथं दहशत निर्माण केली। आणि जेवढे टुरिस्ट होते त्याच्यामधले त्यांनी महाराष्ट्रातलं म्हणजे टोटल 28 जण आता मृत्युमुखी पावलेले आहेत, काही ॲडमिट आहेत, पण जास्ती करून त्यांनी हिंदूंची तिथे हे केले, त्यांनी म्हणजे कत्ल केल्यासारखं केलेलं आहे। आणि त्याचा निषेध म्हणून आज इथे आम्ही हे जे उभे आहोत महिला, सांगा प्रत्येकीचा मुलगा, प्रत्येकीचा नवरा कोण असेल घरातलं तिथं असेल त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या मागे उभे राहणार आहोत। आणि या आतंकाच्या विरोधात तुम्ही म्हणता की अतिरेक्यांना जात धर्म नसतं, मग मी मोदीजींना विचारते काय असतं? जर जात आणि धर्म नाही आहे तर मग काय आहे ते आम्हालाही कळू द्या। काय एवढा नरसंहार चालवलाय त्यांनी आणि त्यांची हिंमत कशी होती? तिथली सिक्युरिटी कुठे गायब झाली होती? 2-2.5 हजार लोक तिथं असताना एक माणूस सिक्युरिटीचा नव्हता, त्याचा आम्ही निषेध करतो। सिक्युरिटी तिथं नसल्यामुळं आज आम्ही 28 लोक गमावली आहेत। एक नवीन विवाहित जोडपं त्याच्यामध्ये नवरा तिचा मेला आहे, कित्येक लोकांचे बळी गेलेत, त्याला जबाबदार आम्ही सरकारलाच पकडू।